देत नाही आहोत सभागृहात. सगळं चालू होणार. सगळं घेऊया थांबा. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये घनकचऱ्याच्या खाली अजून 23 लोक अद्यापही त्या ढिगाऱ्याखाली अडकून आहेत. ही अधिवेशन सुरू असताना, सभागृह सुरू असताना घडलेली मोठी घटना आहे. म्हणून मी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मानतो. अध्यक्ष महोदय, हे पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभाग आहे आणि यामध्ये 81 एकर परिसरामध्ये हा जुना साठवलेला कचरा आहे. हे काम अध्यक्ष महोदय PCMCने अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि BVG सोबत करार केला आहे. माहितीच्या अधिकरणानुसार हे BOT तत्वावर सुरू आहे अध्यक्ष महोदय. आणि काल 30 मीटर अंतरावर असलेली शासकीय इमारत, यावर हा पूर्ण घनकचराचा ढीग होता, तो पडला. 6 लोकांचा मृत्यू झाला. 23 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली आहेत. अत्यंत मोठी घटना आहे. खरं तर ही घटना घडण्यामागे या एजन्सीचं काम आहे. हे सर्व बोगस काम आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आपल्याकडे या माहितीची त्वरित नोंद घेऊन या संदर्भात उचित उपाययोजना करावी. पहिली त्यांना होय अध्यक्ष महोदय. चला, निवेदन आहेत ना? होय, मी सांगितलं ना निवेदन करतो. देत नाही. निवेदन करून सांगितलं मी. माहिती आहे शासनाला. तुपकर ना आहे, माहिती आहे. हो. चला, निवेदन आणि ठीक आहे का? झालं. निवेदन 2 केलं? मिनिटं. निवेदन. अध्यक्ष महोदय, बावीस जुलै 2026 माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा जन्मदिवस आहे. त्याच दिवशी माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा जयंती आहे. या निमित्ताने आपण हा विचार करतो आहे की राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक शिबिर आयोजित करायचे आणि या शिबिराच्या माध्यमातून राज्यातल्या संपूर्ण सेवा हमी कायद्याच्या सेवा आपण महाराष्ट्राच्या जनतेला उपलब्ध करून द्यायच्या, असं एक शिबिर आपण आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 22 जुलैला हे शिबिर होतील. 22 जुलैला काही कारणाने होऊ शकले नाही तर 25 जुलै आणि 26 जुलैला होतील. आणि त्यामुळं एका विधानसभेत एक शिबिर होईल, 22 जुलै, 25 जुलै किंवा 26 जुलैला. आणि या शिबिरामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत किंवा काही लाभार्थ्याचे लाभ मंजूर झालेले आहेत, सर्वच विभागाच्या, राज्याच्या, महसूल असेल, कृषी असेल, ग्रामविकास असेल, सर्वच विभाग. आणि यामध्ये अत्यंत 2 महत्त्वाचे जे निर्णय झालेले आहेत की महिलांना शेतकरी जे आता दर्जा दिलेला आहे, कृषी विभागाचे या ठिकाणी मंत्री आहेत. राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद व्यक्त करतो, कृषी मंत्र्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सभागृहाचे की आपण या ठिकाणी कायदा मंजूर केला. तर या ठिकाणी महिला शेतकरी जे आता दर्जा दिला आहे याचे आय कार्ड त्यांना वाटप करणे किंवा दाखले देणे, जेणेकरून ते आपण सुरुवात करतो आहे. याच दिवशी गावठाण जे आपले आहेत राज्यातले, त्या गावठाणामध्ये स्वामित्व देण्याची सनद, आपण आता सर्व गावठाणाचं सर्वेक्षण केलं आहे, प्रत्येकाची सनद तयार केली आहे. ती सनद वाटप करायची आहे विधानसभेच्या